बघा, जीवनातला कदाचित पैसा वजा झाला ना तरी हरकत नाही, आज गेलेला पैसा उद्या येईल. पैशाचं गणित असं आहे महाराज, पैसा येताना नारळातल्या पाण्यासारखा येतो आणि जाताना कवठातल्या फळासारखा जातो. ज्या वेळेला ओलं नारळ घेतो ना आपण हातामध्ये, आणि ओलं नारळ जर आपण फोडलं तरी ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये निघतं. कधी विचार केला का त्या नारळात पाणी आलं कुठून? नारळात पाणी आलं कुठून हे नारळालाही सांगता येत नाही. तसं काही लोकांकडे पैसा येतो कुठून हे त्यालाही कळत नाही. मायबापाला एकटाच असतो, तिकडचं मावशीचं मिळतं, सासूरवाडीला सुद्धा एकटाच त्या ठिकाणी एकुलती एक मुलगी असल्यामुळे सासूरवाडीचं पण मिळतं त्याला. एखाद्याला मुलबाळ नसेल तो दत्तकही घेऊन घेतो, चारही बाजूने पैसा त्याच्याकडे येतो. म्हणजे यायला लागला की नारळातल्या पाण्यासारखा येतो आणि जायला लागला की कवठातल्या फळासारखा जातो. असं म्हणतात, कवठाचं फळ जर हत्तीनं खाल्लं तर हत्ती चावून चावून खात नाही, मग तसाच गिळून घेतो. बरं गिळे नका, परंतु दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ते फळ बाहेर पडतं त्यावेळेला जसं गिळलं होतं तसंच बाहेर पडतं. तुम्ही म्हणाल याला काय अर्थ आहे? जसं गिळलं तसंच बाहेर पडलं. हो, तसंच बाहेर पडलं, फळ फुटलं नाही. परंतु तुम्ही जर फोडून पाहिलं तर त्या फळाच्या आतमध्ये काहीही राहिलेलं नाही, त्या फळाच्या आतमधला गर राहिला नाही. मग फळाच्या आतमधला गर गेला कुठे हे हत्तीलाही सांगता येत नाही. काही लोकांच्या जवळचा पैसा तसाच जातो महाराज. फार मेहनतीने माणूस पैसा जमा करतो, बँकेमध्ये नेऊन टाकतो, पोस्टामध्ये नेऊन टाकतो. समझने वाले को इशारा. आरडी काढतो, बँक बॅलेन्स सगळं बुडून जातं महाराज. काय करावं? यायला लागला की नारळातल्या पाण्यासारखा येतो आणि जायला लागला की कवठातल्या फळासारखा जातो. गेला कसं हे त्यालाही कळत नाही. असं काय आपण केलं होतं की आपल्या जीवनात असं दुःख आलं? पैसा आहे महाराज तो. समुद्राचं पाणी माणसाला पुरत नाही, म्हणून पैसा माणसाने जपून वापरला पाहिजे. यायला लागला की नारळाच्या पाण्यासारखा येतो आणि जायला लागला की कवठातल्या फळासारखा जातो. म्हणून पैशाची इन्व्हेस्टमेंट करत असताना कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. अरे पैसा आहे तो, जे पैसे जनतेचे बुडतात ना महाराज, तो पैसा नाही बुडाला. तुम्ही आजपर्यंत जे स्वप्न तुमचे रंगवले ते स्वप्न बुडाले तुमचे. आजपर्यंत जो घाम तुम्ही जिरवला होता तो घाम त्या ठिकाणी वायाला गेला. किती कष्ट केले असेल, कधी कधी दिवाळीला कपडे सुद्धा विकत घेतले नसतील. मुलीचं लग्न आहे, हुंड्यासाठी जमा करायचा आहे पैसा. मुलाचं शिक्षण झालं पाहिजे, त्याची फीस भरता आली पाहिजे. किती विचार केला असेल, कितीतरी स्वप्न आयुष्याची रंगवली असतील, पण एका क्षणात कधी कधी स्वप्न धुळीला मिळतात की नाही? विचार तरी केला होता का आपण की आपल्यासोबत कधी असं होईल? पण होऊन जातं महाराज. मी सांगितलं ना, यायला लागला की नारळाच्या पाण्यासारखा येतो, जायला लागला की कवठातल्या फळासारखा जातो. परंतु माणसाकडे पैसा नक्कीच असावा. जीवनभर कुणाच्या पुढे पैशासाठी हात पसरावे लागणार नाही, एवढा तरी पैसा माणसाजवळ जरूर असावा महाराज. कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. याचे भरपूर अनुभव माझ्या आयुष्यात, तरी मला आत्तापर्यंतच्या आयुष्यात भरपूर मिळाले. वय नाही तेवढं माझं, परंतु भरपूर या आयुष्यापर्यंत भरपूर अनुभव मिळाले की पैशानुसार माणसाचा मान पान समाजात कसा बदलतो. ज्या वेळेला माणसाकडे पैसा नसतो ना त्यावेळेला जवळचे नातेवाईक दूर जातात. जवळजवळचे नातेवाईक असतात, परंतु आपला परिचय दाखवत नाही, आपली ओळख दाखवत नाही. का? आपल्याकडे पैसा नाही म्हणून.
आणि ज्या दिवशी आपल्याकडे पैसा येतो, ज्याला जन्मात आपण पाहिलं नाही, ते म्हणतात आपलेच नातेवाईक आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, यस्यस्ति वित्तं स नरकुलीना, स पंडित स श्रुतवान गुणज्ञ, स एव वक्ता स च दर्शनीय, सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. पैशाला सर्व गुण असे येऊन चिटकत असतात. जसा गुळ जिथे पडलेला आहे ना, तिथे मुंगडे आपोआप येतात, माकोडे मुंग्या आपोआप त्या ठिकाणी गोळा होतात. त्यांना निमंत्रण द्यायची गरज पडत. झोपल्या का काय, निमंत्रण द्यायची गरज पडत नाही. माणसाकडे पैसा आला की नातेवाईकांना निमंत्रण द्यावं लागत नाही, ते आपल्या मागे मागे फिरत असतात. त्यावेळेला फार दुःख वाटतं. ज्या वेळेला गरिबी आपल्या जीवनामध्ये होती, त्यावेळेला हेच ते लोक होते ज्यांनी आपल्या मायबापाचा जागोजागी अपमान केला होता. मला आठवतं ना, मी सांगितलं ना, मी फार गरिबाच्या कुटुंबामधून इथपर्यंत पोहोचलेली आहे. इथपर्यंतचा जो माझा प्रवास होता, हा इतका साधा आणि सरळ नव्हता. आज लोकांना माझं हे वैभव दिसतं महाराज. आज लोकांना या व्यासपीठावर बसलेलं वैभव दिसतं, परंतु हे वैभव मिळवण्यासाठी मी माझ्या आयुष्यात किती कष्ट घेतले, किती यातना भोगल्या, किती वेदना भोगल्या, हे या जगाला कधी दिसणार नाही. ते फक्त आपल्याला स्वतःला आणि आपल्या परिवाराला माहिती असतं. आपण कुठल्या परिस्थितीतून समोर आलो, आपण कुठे होतो आणि कुठे आलो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, गरीब कुटुंबात आपला जन्म होणं हा आपला दोष नाही, गरीब घराण्यात आपला जन्म होणं हा यामध्ये आपला दोष नाही, पण गरीब होऊन मरणं हा आपला मात्र सगळ्यात मोठा त्या ठिकाणी दोष आहे. कारण देवाने सुंदर 2 हात दिले कष्ट करण्याकरिता, मेहनत करण्याकरिता, सुंदर डोळे दिले, सुंदर पाय दिले, सुंदर शरीर दिलं. एक किडनी जरी विकायची म्हटली तर आज किडनीची किंमत किती आहे, किंमत करू शकतो आपण आपल्या शरीराची. एखाद्याचा डोळा गेला, त्याला त्याच्या शरीराची किंमत कळेल. सौंदर्य हिरावून त्या ठिकाणी घेतल्या जाईल. एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला, त्या हाताचं महत्त्व त्याला कळेल. म्हणून गरिबी ही अशी वाईट गोष्ट आहे महाराज. गरिबाच्या जीवनामध्ये जागोजागी त्याला हाल अपेष्टा, समाजाचे मान अपमान ही त्याला सोसावे लागत असतात. हे जवळून पाहिलेलं आहे मी. पाऊस यायचा ना, पाऊस सगळ्या घरात पाऊस, आम्ही त्यामध्ये जहाज खेळायचो लहानपणी. आमच्या घरामध्ये मस्त नदी त्या ठिकाणी साचायची आणि त्या नदीमध्ये आम्ही कागदाचं विमान बनवायचो आणि ते खेळायचो. आणि म्हणून आज ज्या वेळेला गरीब कुटुंबातील लोक डोळ्याने दिसतात ना, काही गरीब कुटुंब मला नेहमी भेटत असतात आणि ते म्हणतात, दीदी काही महाराज लोक ना गरीबाच्या घरी येत नाही. जे गरीबाच्या घरी येत नाही ना, त्यांना बोलावू पण नाही. ज्यांना गरीबाची किंमत नाही ना, त्यांना आपणही किंमत देऊ नये. कारण गरिबी ही कुणी मुद्दामून खेचून नाही आणत आपल्या जीवनामध्ये. कुठले तरी संकट जीवनामध्ये येत असतात, वारंवार दुःख जीवनामध्ये येत असतात. परंतु ती परिस्थिती पालटण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न केले पाहिजे. खास करून मी इथे बसलेल्या तरुणांना सांगेल, आज तुमच्या मायबापाच्या जीवनात जर गरिबी असेल तर त्या गरिबीचा कायापालट तुम्हाला करता आला पाहिजे. कारण तुम्हाला जगवण्यासाठी, तुम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी किती कष्ट केले हे तुम्हाला त्या दिवशी कळेल ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल, त्यांच्या वयाचे व्हाल. त्या दिवशी मायबापाचे कष्ट काय असतात हे तुम्हाला नक्की कळेल. आणि मग नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आतापासून स्वतःला सावरा. इतर गोष्टीमध्ये लक्ष देण्यापेक्षा स्वतःला कसं घडवता येईल, लोक काय म्हणतात याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. मला जर कोणी सांगितलं ना की तुमच्याबद्दल हा व्यक्ती असा बोलला, मला काहीच फरक पडत नाही.
कारण मी ज्या दिवशी परमार्थात पाऊल ठेवलं त्या दिवशीच मी या जगातील लोकांच्या कुविचारांचा आणि कुप्रवृत्तीचा त्याग मनोमन करून टाकला होता. आता या जगातील लोक माझ्याबद्दल काही बोलली तरी मला फरक पडत नाही. का? कारण मला माहिती आहे माझा मार्ग चांगला आहे, मला माहिती आहे माझा मार्ग सत्याचा आहे. आणि आपण ज्या मार्गाने चालतो तो मार्ग जर चांगला आहे हे जर आपल्याला माहिती आहे तर कुणाला घाबरण्याची गरज नाही आणि हे जग आपल्याबद्दल काय बोलतंय याचा विचार करण्याचीही गरज नाही. या गरिबीमध्ये अनंत दुःख माणसाच्या जीवनामध्ये येत असतात महाराज. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला जग हिनवत असतं. आमच्याही परिवाराला हिनवलं होतं. आज जेव्हा आमचे आई वडील सांगतात ना तेव्हा खरोखर दुःख वाटतं. काय हा समाज आहे. आणि आज ज्या वेळेला आमच्यामुळे आमच्या आईवडिलांनी आम्हाला घडवलं, आम्ही बहिणी मोठ्या मोठ्या पदावर या ठिकाणी गेलो, चांगलं घडलो, आज जेव्हा लोकांना आमचं वैभव दिसतं त्यावेळेला नको नको ज्यांचा विचारही केला नाही तेही लोक जवळ यायला बघतात, तेही लोक आपल्या जवळ येतात. म्हणून समाजाचा विचार करण्यात वेळ घालवू नका, स्वतःला घडवण्यात वेळ घालवा. कुणाच्या मनामध्ये प्रश्न आहे काय खावं आणि कुणाच्या मनामध्ये प्रश्न आहे काय काय खावं. काही लोकांच्या जीवनामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे, सगळं काही भरभरून धान्य आहे घरामध्ये. कुणाला प्रश्न आहे काय खावं आणि कुणाला प्रश्न आहे काय काय खावं. या जगातील सत्य परिस्थिती आहे महाराज. जो व्यक्ती 500 रुपयाचं गव्हाचं पोतं विकत घेऊ शकतो तो उचलू शकत नाही. जो व्यक्ती 500 रुपयाचे गहू विकत घेऊ शकतो तो उचलू शकत नाही आणि जो उचलू शकतो तो विकत घेऊ शकत नाही. गरिबीची परिस्थिती मोठी बेकार आहे महाराज, मोठी वाईट आहे. या परिस्थितीला जो जो व्यक्ती सामोरा जीवनामध्ये गेला ना त्याला माहिती आहे. आज पैशाने समाजामध्ये माणसाला मान मिळतो. यस्यस्ति वित्तम स नर कुलीन, त्याला कुलवान समजल्या जातं. सपंडित त्याला पंडित समजल्या जातं. सचदर्शनीय लोक त्याचे दर्शनही घेतात महाराज. स एव वक्ता, त्याला माईक समोर येऊन हॅलो जरी नाही म्हणता आलं तर लोक म्हणतात वा काय भाषण केलं. स एव वक्ता सचदर्शनीय सर्वे गुणा कांचनमा श्रेयंते. कांचन म्हणजे धन. सगळे गुण जगातले पैशाला येऊन चिटकत असतात, सर्व गुण. म्हणून एवढा पैसा माणसाजवळ जरूर असावा महाराज, जरूर असावा की जेणेकरून कुणासमोर हात पसरवण्याची वेळ आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये. सर्व गोष्टीचं सोंग करता येतं, लक्षात घ्या. सर्व गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. ज्या दिवशी आपल्या बँक रिकाम्या होतात ना त्या दिवशी जेवणही पोटामध्ये जात नाही. असं वाटतं एखादा जर आजारी घरामध्ये पडला काय करणार. अनेक लोकांनी या गरिबीच्या परिस्थितीमधून दिवस काढत काढत इथपर्यंत अनेक लोक पोहोचलेले आहेत. आणि खरं सांगू, जो गरिबीच्या परिस्थितीतून घडून मोठा होतो ना तो जीवनामध्ये कधीच अहंकारी होत नाही. ज्याला सगळं आयतं मिळतं त्याला लवकरात लवकर अहंकार चढण्याची शक्यता आहे. परंतु जो स्वतः कष्ट करतो, आपला घाम गाळतो, स्वतः मेहनत जीवनामध्ये करतो आणि स्वतःचा विश्व त्या ठिकाणी निर्माण करतो, शून्यातून विश्व निर्माण करतो, त्याला त्याची किंमत जीवनामध्ये असते. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आकाशात नक्की उंच उडायला शिका. आकाशात नक्की उंच उडायला शिका परंतु आपले पाय नेहमी जमिनीवरच असू द्या. कारण ही माती आहे ना, ह्या मातीने आपल्याला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहे. शेवटी जन्म मातीतून झाला आणि जायचं सुद्धा मातीमध्ये आहे. परंतु असं कार्य जगामध्ये करायचं आहे. कबीरा जब हम पैदा हुए हम हसे
हम रोए जग हसे। कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए। असं कार्य माणसाने जीवनामध्ये करावं की आपला गौरव या जगामध्ये कायम होत राहिला पाहिजे, आपलं नाव लोकांच्या हृदयामध्ये राहिलं पाहिजे। आपण मेल्यावर लोकांनी आपल्या नावाने बोट मोडू नये, बरा मेला, सर्व गावाला याचा ताप होता असं म्हणू नये। कोणी जर विचारलं तुमच्या जीवनातली श्रीमंती काय आहे, तर आपण जोडलेली माणसं, आपण प्रेमाने जोडलेली माणसं, टिकवलेली माणसं हीच जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे। आणि ही श्रीमंती माणसाला कमावता आली पाहिजे। वास्तविक या जगात श्रीमंत कोण आहे आणि गरीब कोण आहे? श्रीमांस कोवा यस्य संतोष धनम, कोवा दरिद्रो यस्य तृष्णा विशाला। कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे? ज्याच्याकडे खूप पैसा आहे, खूप धन आहे, संपत्ती आहे, पैसा अडका, बंगला, गाडी सगळं आहे, परंतु ज्याची हाव कधीच संपत नाही, जगातला सर्वात दरिद्री माणूस तो आहे, सर्वात गरीब माणूस तो आहे। आणि श्रीमांश कोवा यस्य संतोष धनम, जी परिस्थिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्या परिस्थितीमध्ये जो समाधानी आहे तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे, तो सर्वात श्रीमंत माणूस आहे।